नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आहे ना मारिअम्माचा आहे ना ट्रिझर बघा. आमच्या धारावीमध्ये आहे ना मारिअम्माचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. हा ट्रिझर बघून घ्या, मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी दाखवल. मी खूप चांगल्या प्रकारे मी हा ट्रिझर तयार केला आहे. 50 वर्ष आहे बघा. यावर्षी आमच्या धारावीचं ग्रामदैवत आहे. साऊथ इंडियन देवी आहे ती मद्रासी, पण आमच्या इकडे मद्रासी, तेलुगू, मल्याळम, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम सगळे एकजुटीने आम्ही राहतो इकडे. आणि ह्या देवीला सगळे समाजाचे लोक, सर्व धर्माचे लोक येतात. खूप आम्ही हा सण आनंदाने साजरा करतो. हा उन्हाळ्यामधला सण असतो. थोडा मला हा व्हिडिओ बनवायला उशीर झाला जरा, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. हे अशा प्रकारे आमच्या इकडे सगळं ते त्रिशूळ वगैरे गालामध्ये घुपसणे, आणि हे असं शॉक म्हणून नाही मित्रांनो, काहीतरी देवीचा नवस असतो, तो नवस पूर्ण झाल्यावरच करतात. बघा असं हवेमध्ये त्या क्रेनला लटकवतात. खूप चांगल्या प्रकारे करतात मित्रांनो इकडे. बघा आता सुरुवात बघा ह्या देवीच्या कालीमातेपासून. ही कालीमाता बघा, ही समुद्रावरती आम्ही जातो इकडे. समुद्रावरती बघा अशा प्रत्येकाच्या अंगामध्ये देवी वगैरे येते, त्या असं रूप वगैरे घेतात ते. बघा ही नाचते बघा कशा प्रकारे कालीमाता, किती सुंदर रूप आहे. आणि बघा ही दुसरी म्हणजे रूपातली एक कालीमाता आहे. कोण महिला असतं तर कोण जेंट्स असतं, अशा प्रकारे रूप वगैरे घेतात ते. तो पण नवस असतो मित्रांनो. असंच कोणी काय करत नाही, बाबा माझं असं काहीतरी काम होऊ दे किंवा माझं असं काहीतरी होऊ दे, चांगलं होऊ दे, मी तो नवस नक्की केलं. बघा शिवाजी महाराज बघा पताका बघा. आता बघा ही आंबा बघा, ह्या आंबाच्या बघा अंगात आले बघा. ही दिदी बघा, ही दिदीच्या पण अंगामध्ये मारिअम्मा देवी आली. खूप कडक देवी आहे मित्रांनो. तमिळनाडूमध्ये आहे ना प्रत्येक गावागावामध्ये देवीचं मंदिर असतं. ती देवी सगळ्यांचं रक्षण करणारी देवी असतात. क्षेत्रफळमध्ये ना आपलं ग्रामदेवता तशी. बघा कालीमाताचं रूप बघा, किती कडक वाटते ना. अशाच प्रकारे मित्रांनो सगळे कोण ना कोण काय ना काय अवतार घेतात. आणि बघा काही लोकांना तोंडामध्ये असं तुळसूट टाकायला जमत नाही ना, मग ते अशा प्रकारे डोक्यावरती ना कळशी वगैरे भरून असं ते त्याची मिरवणूक काढतात बघा. बघा त्यांना कसं अंगामध्ये येतं बघा ते. आणि आपली हिंदू धर्माची परंपरा आहे मित्रांनो. कोण अंधश्रद्धा बोलतं, कोण काय बोलते. अरे जर सगळ्यांनी जर अंधश्रद्धा मानली तर आपली धर्म आणि आपलं परंपरा जपणार कोण? प्रत्येकजण शिकून बिकून मोठे झाले. आता मला सांगा ना, त्या अंतरिक्षमध्ये पण एखाद्या मिसाईल वगैरे तयार केला असेल किंवा काय अंतरिक्षला कुठे जायचं असेल तर तेव्हा काय करतात, पूजाच करतात ना. नारळ वगैरे फोडून, हळद कुंकू लावून, नैवेद्य वगैरे दाखवून, आणि परत गणेश पूजा करून. मग तेवढे मोठे शिकलेले लोक करतात, तर आपण का 17 वेळा काय ना काय कोण वेगवेगळ्या धर्माचे लोक, धर्माच्या जातीचे लोक, अंधश्रद्धा, 4 काय किताबं वाचली, 4 काय पुस्तकं वाचली की लगेच ते आपल्या धर्मावर टीका करतात. तुमच्यामध्ये हिंमत जर असेल तर वेगळ्या धर्मावरती टीका करून बघा ना तुम्ही, तुमच्यात हिंमत आहे तर. आमचा हिंदू धर्म सहिष्णुता आहे, शांत आहे, मग तुम्ही लोक त्याचा गैरफायदा उचलता. आणि आम्ही ऐकून घेतो का, तर जाऊ दे बोलतो आम्ही. कारण आम्ही देश मानणार आहे, धर्म मानणार आहे, आम्ही माणुसकी धरून चालतो. त्याच्यामुळे तुम्ही एखादा शब्द वेगळ्या धर्माबद्दल वापरून बघा ना, तुम्ही जिवंत पण राहणार नाही. बघा अशा प्रकारे बघा अशा सगळ्या बहिणी भगिनी सगळ्या महिला सगळ्या येतात तिकडे बघा. याच्यामध्ये मोस्टली बघा महिला असतात डोक्यावरती. असं बघा महिलांनी पण बघा त्रिशूळ तोंडामध्ये गालामध्ये घुसवलं बघा. खूप चांगल्या प्रकारे इकडे आमचा सण साजरा करतो मित्रांनो आम्ही. बघा हा मित्र आहे माझा, हा प्रत्येक वर्षी डोक्यावरती कलश घेत असतो. बघा ही छोटीशी मुलगी बघा, या छोट्याशा मुलीने पण डोक्यावरती कलश घेतले. आता मित्रांनो हे सगळे कलश बोला किंवा गालामध्ये पोलिसांच्या अंगात आले गालामध्ये त्रिशूळ वगैरे टाकणं बोला, हे कुठे करतात, समुद्र चौपाटीवरती. आमच्याकडे माहीम चौपाटी, मुंबईतील माहीम चौपाटीवरती. आणि मित्रांनो फक्त डोक्यावरती घेतलं तर काय फक्त चालायचं नसतं मित्रांनो, ते अंगामध्ये देवीचं काहीतरी असं जप वगैरे करत राहायचं. तर देवी ॲटोमॅटिक त्या अंगामध्ये येते आणि ती बरोबर सगळं ते घेऊन जाते. आता बघा हे एवढा मोठा त्रिशूळ बघा कसा घातलाय बघा. त्यांना होत असतील ना वेदना, पण ते देवी सगळं सहन करायला ताकद देते. बघा हा केवढा समोर आहे बघा. बघा हे महालक्ष्मीचं रूप आहे. त्याने बघा हे पूर्ण शरीरामध्ये असे ते तारा टोचल्यात बघा ते. बघा हे बघा, बापरे. बघा ही आमची अलकाताई आहे. या अलकाताईंनी आणि त्याच्या मैत्रिणी बघा ना, सोनी वगैरे सोनी यांनी काय केलं माहिती आहे का, स्वतः पैसे काढून ना सगळ्यांसाठी छास असतो ना, छास. कारण की उन्हाळ्याचा महिना ना, मार्च एप्रिलचा महिना असतो,
तर याच्यामध्ये छाश वगैरे ठेवतात, प्रत्येक गोष्टी ठेवतात ते. आणि बघा आमच्या साईडली मामी आहे, हे पण सगळ्यांना छाश वगैरे वाटप करायचं काम करतात. तो पूर्ण एरिया एवढा गजबजलेला असतो ना मित्रांनो, एवढी गर्दी होते ना या देवीसाठी. मला वाटतं मुंबईतून लोक कानाकोपऱ्यातून येत असतील आणि एवढी गर्दी असते. लोक DJ लावतात, साऊंड लावतात, नाचतात बिचतात. हा बघा मुलगा केवढा मोठा त्रिशूळ आहे बघा. त्यालाच माहिती आणि देवीलाच माहिती देवी काय त्याच्याकडून करून घेते. काही काही लोकांना मागे असे आकडे टाकतात पाठीमध्ये आणि त्या चमड्यामध्ये अडकवतात आणि त्यांनी गाडी ओढतात तो काय आणि काही लोक लटकतात पण वरती. तुम्ही बघितलं असेल मग अशी ट्रेजरमध्ये ते कशी 2 मुलं लटकत होते. बघा अलकाताई छास दाखवते. सगळे मित्रांनो मदत करतात एकामेकांना. इकडे बघा हा मुलगा बघा, त्या मुलांनी कसं एकदम ते कसं एकदम उभा आहे, त्याने काय हात पण लावला नाही. सगळा प्रेशर त्या गालावरती येतो त्याच्या. लोकांनी जागोजागी असे शावर तयार केलेत जेणेकरून ते नाचतील ते. गाणे वगैरे लागलेत त्याच्यामध्ये DJ मध्ये, पण जर मी ते ऑन केलं ना तर कॉपीराईट येईल. तर मी एवढी मेहनत करतोय, कष्ट करतोय व्हिडिओसाठी, वेळ देतोय. तुम्हाला वाटतं की व्हिडिओ बनवणं काय सोपं आहे का मित्रांनो? खूप कठीण आहे यार, माहिती आहे का? त्याला एडिटिंग करणं 4-4 तास बसावं लागते एका ठिकाणी. हो ह्याने बघा, ह्या स्वामीने बघा कसं एकदम घुसवलं, केवढं मोठं ते आहे भाई. बाहेरचं कोण आलं तर भाई बघून एकदम घाबरेल तो. बघा शॉवर बघा, सगळे नाचतात बिचतात, एन्जॉय करतात. बघा ह्यांना पण बघा वेदना होतात, पण ते सगळं विसरून ते देवीबरोबर त्यांना चालवते, नाचवते. तुम्ही साधं एखादं काहीतरी नुसते सुई तरी टोचून घालायला कसं वाटेल बघा तुम्हाला. तर हा बघा एवढा तरुण मुलगा आहे बघा, हा फुल एन्जॉय करतोय. ज्याच्या पाठीमागे देव असतोच ना मित्रांनो, देवी असते ना, त्याला कोणच काय करू शकत नाही. ह्यानी बघा पाठीमध्ये, तुम्हाला बोलू ना मग अशी, ह्यानी बघा पाठीमध्ये बघा चमड्यामध्ये आकडा टाकलाय आणि त्याने तो गाडी ओढतोय देवीची. बघा हा एवढा मोठा होते बघा. त्याच्यावरती मारेमाची देवीची मूर्ती आहे, ते ओढतायत. हे सगळं देव करून घेतो मित्रांनो, कळलं का? बघा ह्यानी गालामध्ये पण त्याने त्रिशूळ टाकलाय आणि पाठीमध्ये पण त्यांनी हे केले, आकडा टाकलाय चमड्यामध्ये. तो कसं काय त्याला देवाने ताकद दिली असं ते देवालाच माहिती बाबा, आणि त्याला माहिती. देवी किती प्रसन्न होईल, देवाने यांना काहीच कमी करायला नाही पाहिजे. मला पण शेवटी सगळं काढून मला ताण लागले, मी पण एखादा छास पिला. बघा किती मस्त सुंदर असं छास केलं त्या ताईंनी. छास वगैरे पिऊन मन तृप्त झालं. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला. बाय.